नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण मसाज नंतर स्टीम थेरपी घेणं गरजेचं आहे का याविषयी बघणार आहोत। अभ्यंगानंतर म्हणजे मसाज केल्यानंतर वाफ किंवा स्टीम थेरपी घेणं फार महत्त्वाचं आहे। हे असं करणं आपल्या आरोग्यावर, शरीरावर कसे कार्य करते ते प्रथम पाहूया। वाफेमुळे मसाज केलेले तेल त्वचेतून निघून जाण्यास मदत होते। हे सामान्यतः सर्वांना माहिती आहे। पण तेल मसाज केल्यानंतर स्टीम थेरपी किंवा उष्ण उपचाराचा फायदा असामान्य आहे हे आपणास आता कळेलच मी सांगितल्यानंतर। साधारणतः पंचकर्म ही शरीरातून विकृत दोष, रोगजन्य पदार्थ बाहेर काढण्याची प्रक्रिया आहे आणि ही विकृती काही अवयवांमध्ये आणि काही वाहिन्यांमध्ये अडकलेली आहे। तेव्हा तेल मसाज केल्याने दोष मऊ होतात, स्निग्ध होतात। मसाज केल्यानंतर स्टीम थेरपीमुळे दोष आणखी मऊ आणि पातळ म्हणजे द्रव स्वरूपात होतात आणि दोषांना अवयवांच्या वाहिन्यांच्या आतील अस्तरांपासून वेगळे केले जातात। अशा प्रकारे ते दोष शरीरातून बाहेर काढण्यास सुरुवात होते। शरीरातील वातदोष हा रुक्ष म्हणजे कोरडा असतो आणि गुणाने थंड असतो, तर तेल हे स्निग्ध आणि उष्ण असते म्हणजे वातदोषाच्या विरुद्ध गुणाचे तेल असते। म्हणून तेल लावल्याने वात कमी होण्यास मदत होते, त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते। त्याच्या पुढे जर वाफ दिली तर अजून उष्णता निर्माण होते आणि पर्यायाने पुन्हा वात कमी होतो आणि स्नायू शिथिल होतात। सांधे कडक होणं टाळण्यासाठी देखील अभ्यंगानंतर वाफ गरजेची असते। स्टीम थेरपी शिवाय नुसतेच तेल लावल्यास काही प्रकरणांमध्ये सांध्यांमध्ये कफ वाढतो, यामुळे कडकपणा वाढू शकतो। म्हणून अनेक प्रकारच्या सांध्यांच्या विकारात किंवा सामान्य व्यक्तींमध्ये तसेच ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओआर्थरायटिस, डिजनरेटिव्ह डिसऑर्डर्समध्ये नियमित मसाज नंतर स्टीम थेरपी किंवा किमान गरम पाण्याने आंघोळ करण्याची शिफारस केली जाते। असे असले तरी देखील काही अवस्थेत वाफ टाळावी लागते। जसे शरीरात आग होत असेल, दाह होत असेल, पित्ताचे आजार असतील तर त्या ठिकाणी वाफ टाळली जाते। नमस्कार।